महाराष्ट्रातील गुंडांचा साव झाल्याची म्हण आपण नेहमी ऐकतो। आज महाराष्ट्राला त्याची पुन्हा प्रचिती आली। नाशिकमधले ठाकरेंच्या शिवसेनेतले सुधाकर बडगुजर यांच्याबद्दलही आपल्याला तसंच म्हणता येईल, कारण अखेर ते भाजपवासी झाले। भाजपचा गमछा त्यांच्या गळ्यात पडला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण त्यांच्यातलं परिवर्तन आज पूर्ण झालं। ज्या बडगुजरांचं भाजपमध्ये ग्रँड असं वेलकम झालं, ते कधी काळी भाजपच्या नेत्यांना विलन वाटत होते। भाजपमधल्या कट्टर हिंदुत्ववादी नितेश राणेंनी या बडगुजरांवर कितीतरी आरोप केले हो। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता सोबत संबंध असल्याची लांछनं लावली। कुठल्या तरी रिसॉर्टवर पार्टीत नृत्य सादर करतानाचे व्हिडिओ सभागृहात दाखवून नाही ते बोलले। पुरावे म्हणून फोटो झळकावले। या माणसाला जेलमध्ये टाका म्हणत सभागृहात अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं। त्यांच्यावर धाडी टाकल्या, गुन्हे दाखल केले। दुसरा तिसरा कोणी असता तर खचून गेला असता, अजून गुन्हेगारीकडे वळला असता। पण सुधाकर बडगुजरांनी स्वतःला बदलायचं ठरवलं। त्यांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले, स्वतःमध्ये परिवर्तनाची एक सुरुवात सुरू केली आणि त्यासाठी त्यांनी मार्ग निवडला हिंदुत्वाचा। सलीम कुत्तापासून स्वतःची सोडवणूक तर केलीच केली, पण त्याच वेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मार्गावरून चालण्याचा कठोर निर्णय घेतला। या मार्गात त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला। आरोप करणाऱ्या नितेश राणेंच्या नाकावर टिचून तेही 100% भगवाधारी बनले। बडगुजरांनी हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरू केला। हा प्रवास आज भाजपच्या मुख्यालयात येऊन थांबला। काळाचा महिमा बघा, कधी काळी आरोप करून त्यांच्या विरोधात रान पेटवणाऱ्या नितेश राणेंना सुद्धा बडगुजरांचं सहर्ष स्वागत करण्याशिवाय पर्याय उरला नाही। इतके बडगुजर हिंदुत्ववादी झाले। आजच्या काळात वजन कमी करणं, प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलणं तंत्रज्ञानानं सहज शक्य आहे, पण वैचारिक बदल, त्या वैचारिक बदलासाठी ताकद लागते, तपश्चर्या लागते। अध्यात्म सांगतं की वैचारिक बदल हा सगळ्यात मोठा बदल असतो। कधी काळी अंडरवर्ल्ड डॉनच्या हस्तकाची संगत करणारे सुधाकर बडगुजर ते आजचे सुधारलेले सुधारक बडगुजर, याला तर परिवर्तन म्हणतात। कदाचित गुंडांचा साव होणं यालाच म्हणतात। शेवटी राजकारण असतं कशासाठी? सत्तेसाठी नाही, अजिबात नाही। ते असतं परिवर्तनासाठी। मग ते परिवर्तन सामाजिक आर्थिक असू शकतं किंवा व्यक्तीचंही असू शकतं। मग प्रश्न आहे, विरोधक टीका का करतात? विरोधकांचा परिवर्तनाच्या राजकारणावर विश्वास राहिलेला नाहीये का? दरम्यान विरोधक असंही म्हणतायत की आजवर भाजपच्या वॉशिंग मशीन मधून नेते धुवून निघायचे, आता तर ते भगव्या रंगाने रंगून सुद्धा निघतायत। खरंच या तथ्य आहे का? चर्चा करूया। बडगुजर आज भाजपवासी झाले आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले। मूलभूत सवालांची चर्चा आपल्याला करायची आहे। हे सवाल कुठले? आपण चर्चा करूया। या चर्चेच्या दरम्यान आपल्याला विचारायचं आहे, सुधाकर बडगुजरांमुळे हिंदुत्व किती मजबूत होणार आहे आता देशातलं? आपल्याला विचारायचं आहे, किमान नाशिकमधलं तरी, महाराष्ट्रातलं तरी। बडगुजरांमुळे नाशिकमध्ये भाजप मजबूत होईल का? भाजपला का बडगुजरांची गरज पडली समजून घ्यायचं आहे आपल्याला जरा। ठाकरेंना शह देण्यासाठी बडगुजरांचा हा प्रवेश झाला का? महानगरपालिका कुठल्याही परिस्थितीत 100+ जाण्यासाठी ही रणनीती आहे का? बडगुजरांच्या प्रवेशानं भाजपच्या प्रतिमेला धक्का लागलाय का? तोंडाला फेस येईपर्यंत आरोप करायचे, पुन्हा पक्षात घ्यायचं, काही प्रतिमेची काही आहे की नाहीये? बडगुजरांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये अंतर्गत वादळ उठू शकतं का? सीमा हिरे विरोध करतायत, भाजपमध्ये अनेक लोक नको म्हणतायत, तरी का घेतलं गेलं? काय एवढी मजबुरी आहे? चर्चा करूया। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे उपमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत। अजितराव, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते दत्ता गायकवाड आहेत। दत्ता भाऊ, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। हनुमंतजी, तुमचंही स्वागत आहे। हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आपल्या सोबत आहेत आणि स्टुडिओत माझे सहकारी नाशिकचे प्रतिनिधी, सगळं राजकारण तिथलं जवळून पाहणारे लक्ष्मण घाटोळ सुद्धा आहेत। लक्ष्मणजी, तुमचंही स्वागत आहे। मला या चर्चेची सुरुवात करायची आहे आनंद दवे यांच्यापासून। त्याचं कारण असं आहे, आता बडगुजर आलेले आहेत, तुम्ही हिंदू महासंघाचे अध्यक्ष आहात, हिंदुत्वाचा आवाज तुम्ही बुलंद करता। बडगुजर यांच्या येण्यानं हिंदुत्व किती मजबूत झाले, महाराष्ट्राला, देशाला प्रश्न पडलाय। खरं तर बडगुजरांविषयी मला खूप काही बोलायचं नाहीये, पण नितेशजींच्या एका वाक्याचा नक्कीच समाचार घ्यायला पाहिजे की मोदीजी, शहांसारखे, स्वतः नितेशजींसारखे, देवेंद्रजींसारखे मोठे ब्रँड हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणून घेतात,
अशी लोक भाजपमध्ये असताना सुद्धा हिंदुत्व आणखी बळकट करण्यासाठी जर बडगुजरांची भाजपला आवश्यकता असेल तर खरं याला काय म्हणायचं मला काही कळत नाहीये नेमकं. म्हणजे अजूनही हिंदुत्व बळकट झालेलं नाहीये 11 वर्षाच्या केंद्रातल्या सत्तेनंतर, आताच्या सत्तेनंतर सुद्धा हे त्यांनी मान्य केलंय का असं दिसतंय. आणि बडगुजरांना कमी मानून चालणार नाही. तो सलीम कुत्त्याला नाचायला लावतो तो खरंच हिंदुत्ववादी म्हणायला काही हरकत नाही भाजपच्या नजरेने, असं नाही. आणि एक वाक्य जी आता थोडीशी स्लोगन बदलले गेलंय ना की किती झालं भ्रष्ट तरी भाजपमध्ये आला की तू तिन्ही जगी श्रेष्ठ, अशी नवीन म्हण सुद्धा आता सुरू करायला हरकत नाही. 4थी-5वीच्या मुलांना तुम्ही नकारात्मक का बघताय, पॉझिटिव्ह का बघत नाही याच्याकडे? कसं बघायचं मला सांगा ना, पॉझिटिव्ह कसं बघायचं? सलीम कुत्ताला नाचवलं ना. हा ना, मग आम्ही तेच म्हणतो ना, ज्यांनी सलीम कुत्ताला नाचायला लावतो हिंदुत्ववादी म्हणायला काही हरकत नाही ना. आता त्यावेळेस त्यांचं भाजपचं त्यावेळेस चुकत होतं, ते वेगळ्या अँगलने घेतलं. सलीम कुत्त्यांनी त्याला नाचायला लावलं असं नाहीये, बडगुजरांनी सलीम कुत्त्याला नाचायला लावलंय. खूप मोठी गोष्ट आहे ती. उद्या त्याच्या हातात भगवा झेंडा पण देतील ते कुत्त्याच्या. त्यामुळे चांगलं आहे खरं, जे होते ते अतिशय चांगलं घडते देशात असं म्हणायला हरकत नाही. एक सांगतो विलासजी, पुढच्या 10-20 वर्षानंतर, 50 वर्षानंतर, जेव्हा मागच्या 10-15 वर्षाचा देशाचा आणि राज्याचा इतिहास लिहिला जाईल, काळीमा आणणार असणार एवढं नक्की. आम्हाला हिंदुत्ववादी म्हणून सुद्धा असंच वाटतंय. ठीक आहे. त्यांच्यावर जे आरोप केले, नवाब मलिक पासून त्यांची मुलगी असेल, अब्दुल सत्तार असतील, हे सगळे जर हिंदुत्वाला बळकट करण्यासाठी ही लोक लागत असतील, हिंदूंना शुभेच्छा. अजित चव्हाणांना लगेच तातडीने उत्तर द्यायचं. अजितजी, माझं असं होतं की सगळ्यांचं आधी म्हणणं घेतो आणि नंतर मग तुमच्याकडे येतो. मी येतो तुमच्याकडे, थोडं धीर जरा. येतो का लगेच उत्तर दे. बरं ठीक आहे, द्या उत्तर. म्हणणं घेण्याकरता विलासजी, एक तर सगळ्यात पहिला मुद्दा असा की या गोष्टीचा आणि हिंदुत्वाचा काही एक सूत्रांवर संबंध नाही. आज काय ते एकट्या बडगुजरांनी प्रवेश घेतला अशातला काही पार्ट नाहीये, एक लक्षात घ्या. अजितराव, हे आम्ही म्हणत नाही, प्लीज. नाही, हे खोडसाळपणाचं आहे. नाही, खोडसाळपण नाही. एक मिनिट, राणेंचा तो बाईट ऐकवा. राणेंचा बाईट ऐकवतो तुम्हाला. नाही, दवेंचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? दवे, तुम्ही भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व शिकवणार का? कशावर पोट भरता तुम्ही? माहित नाही आम्हाला. शिकवावं लागतं. हे दवे, शिकवावं लागणार आहे. जे लोक आपले काय धंदे आहेत ना, सगळं माहितीये मला. शिकवावं लागणार, गरज पडली तर शिकवू. भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व सांगू आम्हाला 4 लोक फिरून आलेली. अजिबात तुम्ही सांगू नका कुठे कुठे फिरून आले लोक. कोणाला घेताय, कोणाबरोबर संसार करताय, कोणाला घेताय, लाजा वाटत नाही का तुम्हाला? खरं मला भाजपला टार्गेट करायचं नव्हतं, तुम्ही बोलायला लावताय. तुम्ही आम्हाला हिंदुत्व सांगणार? घर हिंदूंचं काम न केलेलं हिंदुत्ववादी सांगणार तुम्ही? ही भाषा नाही. महाराष्ट्रातला नंबर 1 न्यूज चॅनलवरचा नंबर 1 डिबेट शो आहे. या डिबेट शो मध्ये कुणी एकेरी बोलणार नाही, ते चालणार नाही. महाराष्ट्र खूप एक मिनिट, नाही, तुम्हाला कोण हिंदुत्व कसं शिकवणार? नाही, तुमचं कौतुक करायला हवं. तुम्ही 10 वर्षात झालंय हिंदूंचा सर्वाधिक मागच्या 10 वर्षात झालंय. तुम्ही दत्ता गायकवाडजी, मी दोघांनाही थांबवतोय. दत्ता गायकवाडजी, मला सांगा. बरं ठीक आहे अजितराव, ऐकवतो तुम्हाला बाईट, नंतर येतो तुमच्याकडे. बघा, हो तुम्हालाच विचारतो. हा, राणे काय म्हणाले ऐकूया, पुन्हा येतो तुमच्याकडे. राणे काय म्हणाले ऐकूया, महाराष्ट्राला ऐकू द्या. बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे. त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल, तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही. अजितराव, तुमच्या हिंदुत्वासाठी सुधाकर बडगुजर यांना सोबत घ्यावं लागत असेल तर तुमच्या हिंदुत्वावर हे लोक प्रश्न उपस्थित करणार ना हो. कोण लागून गेले सुधाकर बडगुजर, हिंदुत्ववादी एवढे नेते? काय हिंदुत्वासाठी त्यांचं योगदान आहे सांगा. या महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी ऐकतायत. सगळ्या हिंदुत्ववाद्याला सांगा तुम्ही की हिंदुत्वासाठी सुधाकर बडगुजर यांनी काय योगदान दिलेलं आहे. या महाराष्ट्रात हिंदुत्वासाठी बलिदान दिलेले हजारो लोक असतील. राणे साहेबांच्या त्या एका बाईटवर, नितेश राणेंच्या त्या एका बाईटवरून हे राजकारण आहे. नाशिक महानगरपालिकेवरती 100 जागा आणायच्या, 100+ जागा आणायच्या,
आणि तिथे आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष महायुतीच त्या ठिकाणी आमची सत्ता आली पाहिजे, याकरता हे राजकीय प्रयत्न आहे. अगदी साधं सरळ सोपं आणि सत्तेसाठी स्पष्ट आहे. आणलंय. आपण ओके याला- ओके नाही, 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 आम्हाला वाटलं आपण हिंदुत्वासाठी याला- आपण याला वेगळं हे करू नका ना. नाही आम्ही ठीक आहे राजकारण ठीक आहे करतो. आम्ही तुम्ही काही क्लिअर संघटना केलं. नाही. सगळ्या भारतीय महाराष्ट्राचा जनता गैरसमज झाला पार्टीचे होता. कार्यकर्ते आम्ही राजकारण करण्याकरता तसं आहोत. नाही तुमचं अजितराव राजकारण राणेंच्या त्या वक्तव्यामुळे सत्ता गैरसमज झाला होता हे महाराष्ट्राचा अगदी की ते हिंदुत्वासाठी आले. तुम्ही क्लिअर केलं सत्तेसाठी आणले. 100%. हा आम्हाला दत्ता आगामी गायकवाडजी महापालिका गायकवाडजी आता बडगुजर गेले, आगामी तुमचा पक्ष आम्ही संपवू असं ते म्हणतायत. पक्षाची ताकद वाढवायची आहे. या ठिकाणी कुणी गेल्याने आमचा काही पक्ष संपत नाही. एका गोष्टीचा मला या अजितराव ठिकाणी येतो आता येतो अजितराव येतो. अजितराव बोलत असताना हम्म त्यांना आपण प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं हम्म की कुंभमेळा येतोय नाशिकमध्ये, आम्हाला महापालिकेची सत्ता ताब्यात घ्यायची आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही बडगुजरांना दत्ताभाऊ घेतलं. थोडं मागे सरकार, आता- तुमची फ्रेम आम्हाला नीट दिसत नाहीये. थोडं हा बस बरोबर. बडगुजरांना घेतलं. हम्म आता मला सांगा की या ठिकाणी नितेश राणे असतील, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा भुसे यांनी सभागृहामध्ये असं सांगितलं होतं की हा बडगुजर सलीम कुत्तावर नातो, ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले, अशा व्यक्तीबरोबर उभाटाचा माणूस त्या ठिकाणी आहे, याच्यावर SIT नेमायची आहे, याच्या पाठीमागं कोणाचं षडयंत्र आहे. आता याच्यावरून आपण लक्षात घ्या की आता सलीम कुत्ता हा या लोकांसाठी देशभक्त झाला की काय. बडगुजर तिकडे गेले म्हणजे असं वाटतं की सलीम कुत्ता आता देशद्रोही नसून तो देशभक्त आहे की काय, आणि म्हणून त्यांनी बडगुजरांना घेतलं. मग दत्ताना इतके दिवस तुम्हाला तो देशभक्त वाटत होता का? मुद्दा असा आहे, आपण एक लक्षात घ्या, तुम्ही सिनियर लीडर आहात तिथले, तुमचा आज अख्खा पक्ष रिकामा झालाय. त्या दराडे गामनेताई गेल्या, आमच्या सातपूरच्या निगळताई गेल्या, उबाटा सगळं रिकामं व्हायला लागलंय. मला असं वाटतं अहो, हे मीडियाचं चालू राहील, आपण त्याच्याकडे लक्ष देऊ नका. अजिबात पक्ष रिकामा झाला नाही. आपला पक्ष सगळा ऐकून घ्या, रिकामा पक्ष झाला. रिकामा झाला नाही. रिकामा झाला, आपण निवडणुका त्याची होऊ द्या, काळजी तुम्हाला कळल. गुप्ताचा जो विषय आहे, अजितराव, तो निवडणुका इतके होऊ द्या, दिवस- तुम्हाला इतके दिवस कळल. आपण बडगुजरांना सांभाळत होता. आपण आपले बबनराव वलभ का गेले? आपण आत्मपरीक्षण काय करा. गेले? जेव्हा बडगुजर शाळेत ऐकून घ्या, असतील, तेव्हा ऐकून घ्या. मस्त शिवसेनेचे काही काम लोक करणारे माजी मंत्री जरा बबनराव वलभ ऐकून घ्या, गेले. ऐकून घ्या जरा. अशोक पुरतळे ऐकून घ्या. आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. बरं ठीक नैना आहे. बोलत- हनुमंत अहो, पवार ऐकून आपल्या घ्या सोबत ना. आहेत. हनुमंतजी सर्व बाजूला भारतीय जनता बघा पक्षामध्ये- बघा आता हे स्पष्ट झालेलं आहे, हिंदुत्वासाठी नाहीये, त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं, ते सत्तेसाठी आणलेलं आहे. ते जर सगळे सत्तेसाठी एवढ्या लोकांना आणत असतील तर मग प्रॉब्लेम काय? का टीका करताय तुम्ही? अख्खं परिवर्तन केलं माणसाचं. हा डायरेक्ट अंडरवर्ल्डच्या गुंडाशी संबंधित ते डायरेक्ट आज सुधारलेले सुधाकर काय पाहिजे अजून? का तुम्ही टीका करताय? एवढी नकारात्मकता तुमची? विलासजी, खरं म्हणजे तुम्ही आज महत्वाच्या विषयावर चर्चा घेतली. तुमचं अभिनंदन. आणि तुमचा द्वेष बघून माझ्यासारख्या काँग्रेसवाल्यांना आमचं समाधान कामच वाटतं. आहे ते. आणि हा आणि आज सकाळपासून सगळ्या मराठी माध्यमांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे की आम्ही जे जे करू ते मीडियानं चांगलंच दाखवलं पाहिजे, असं भारतीय जनता पक्षाचा जो समज आहे त्याला मोठा धडाका आज सगळ्या वृत्तवाहिन्यांनी दिलाय. त्याचं कारण असं आहे की याच वृत्तवाहिन्यांवर 2023 मध्ये या महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री विधिमंडळामध्ये, संविधान संमत पवित्र अशा विधिमंडळामध्ये उभा राहून 13 मिनिटाचं भाषण देवेंद्रजींचं होतं. नितेश राणे नव हिंदुत्ववादी यांचं भाषण होतं. दादा भुसे साहेब त्यावेळेस मंत्री होते, त्यांचं भाषण होतं. आणि आशिषजी शेलार यांचंही भाषण होतं. ही सगळी जुनी जाणती ज्येष्ठ मंडळी आरोप करत होती की देशद्रोह्यांसोबत सुधाकर बडगुजर यांचे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, त्यांचे संबंध आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळात जे बोललं जातं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये खरं समजलं जातं, कायदेशीर समजलं जातं. त्या पटलावर जी गृहमंत्र्यापासून सगळ्यांनी भूमिका ठेवली, ती भूमिका आता जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये पायरी चढायच्या अगोदर देवेंद्रजींनी महाराष्ट्राची माफी मागावी. एकतर आमच्याकडे आलेले आरोप खोटे होते, आम्ही गैरसमजात होतो, आम्ही सूडबुद्धीनं आरोप केले, का त्या SITला टाइम बॉन्डिंग जे देवेंद्रजींनी घातलेलं होतं त्याचं काय झालं, यापैकी एकाची भूमिका फडणवीस साहेबांनी सांगितली पाहिजे. खोटे होते आरोप म्हणा, आम्ही मान्य करू, किंवा आम्ही सूडबुद्धीनं आरोप केले म्हणा, आम्ही तेही मान्य करू, किंवा SITची जी टाइम बॉन्डिंग तुम्ही घालून दिलेलं होतं त्याचं काय झालं सांगा.
3 कॅबिनेट मंत्री ज्यावेळेस एखाद्या माणसाची एसआयटी चौकशी चालू आहे अशा आरोपीला भारतीय जनता पक्षाचा गमजा घालतात, त्यावेळेस त्या एसआयटी कमिटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं का नाही करायचं? ज्यावेळेस सत्ताधारी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, कार्याध्यक्ष, 3 कॅबिनेट मंत्री, त्याच्यामध्ये महाजन होते, चव्हाण होते, बावनकुळे साहेब होते, ही सगळी मंडळी एका आरोपीला ज्या सरकारनं एसआयटी स्थापन केली त्याला जर ती पावन करून घेत असतील तर एसआयटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं का नाही? दुसरा प्रश्न, आमचे मित्र अजित चव्हाण यांनी बरोबर सांगितलं की महाकुंभ मेळा आता आहे नाशिकला आणि सत्तेसाठी आम्ही त्यांना घेतलंय. 25,000 कोटी रुपयाची कामं महाकुंभच्या निमित्तानं पवित्र तीर्थक्षेत्र आहे नाशिक, तिथं होणार आहेत. त्या कामामध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी बडगुजर यांचं सहाय्य महाजन साहेब, भुसे साहेब आणि देवेंद्रजींना हवं आहे का, असा एक प्रामाणिक प्रश्न इथं काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून मी अजितजींना विचारतो. बरं, 2 प्रश्न थांबा ना, आता बाकी सगळी चर्चेत एकदा सगळे प्रश्न विचारला तर कसं होईल? मी अजितरावांना काय विचारू मी आजच येतो. आपल्याला आव्हान देतो, कुंभमेळ्यामध्ये होणाऱ्या कामात तुम्ही भ्रष्टाचार शोधून दाखवा. आपण IBN नेटवर्क वरती विलासरावांच्या कार्यक्रमात चर्चेला अजितराव शोधून तुम्ही दाखवा. अजितराव ऐका ना जी अजितराव, माझ्याकडे एक यादी आहे. ही यादी वाटल्यास मी सगळ्या महाराष्ट्राला वाचून दाखवेल, पण 29 गुन्ह्यांची यादी आहे, त्यामुळे खूप वेळ जाईल आपला. सन्माननीय बडगुजर यांच्यावर 29 गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये एक गुन्हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातला. त्याच्यानंतर असे अनेक अनेक गुन्हे, 29 म्हणल्यावर किती मोठे गुन्हे असतील. जेव्हा भाजपनं इतकं ग्रँड वेलकम करून एखाद्याचं घेतलं, काहीतरी गोष्ट असेल बघा, त्याची काहीतरी पात्रता असेल. काय अशी पात्रता होती? एक प्रश्न. आणि दुसरा, तुम्ही केलेल्या आरोपांचं काय? हा दुसरा प्रश्न, ज्याला महाराष्ट्राचं उत्तर हवंय. सोशल मीडियात आज महाराष्ट्र विचारतोय. अगदी सुस्पष्टपणे सांगतो, या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की फक्त एका व्यक्तीचा प्रवेश याच्यामध्ये हायलाइट करण्यात आलेला. माजी मंत्री, माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, त्यांच्या कन्या माजी महापौर नयना घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, इतर 2 आमच्या माजी नगरसेविका ताई या शिवसेनेमध्ये गेलेल्या आहेत उबाठा सोडून. अख्खी उबाठा रिकामी झाली. मराठीमध्ये एक म्हण आहे, नवरा मेला तरी चालेल, सवत रणकी झाली पाहिजे. तशी परिस्थिती आज आमच्या म्हणजे काय? म्हणजे काय मला कळलं नाही. आमच्यावरती टीका करा, आमचं काही म्हणणं काय? तुमचं म्हणणं काय? सलीम कुत्ता सोबत त्याचे डान्स करतानाचे बाकीच्यांचे फोटो थोडेच होते, तुम्ही थोडंच त्यांच्यावर आरोप केले होते. त्यांचा आणि सलीम कुत्ताचा काय संबंध आहे? त्यांच्यावर थोडंच आरोप होते त्यांच्यावर चर्चा करायला. नाही, या सगळ्या विषयामध्ये चौकशी सुरू आहे. काहीतरी याच्यामधलं तथ्य आपण म्हणालात ना की निश्चितपणे निवडणुकीच्या वेळेला अशा संसाधनांचा वापर कसा करून घ्यायचा याचा आमच्याकडे शिकवणी लावा, आम्ही नक्की निश्चितपणे शिकू. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घ्या, महाराष्ट्र लावेल आता शिकवणी काय या विषयामध्ये. नाही, आमच्या विरोधकांना सांगतोय ना मी, कारण त्यांना भारतीय जनता पक्षाने जास्त पडले. हो, तुमचं सगळं रिकामं झालं, तिकडे बघा ना तुम्ही. माझं आपल्याला स्पष्टपणे सांगणं विलासराव, हे निवडणुकांचं राजकारण आहे. याच्यामध्ये आम्ही काही संन्यासी नव्हतो. आम्ही राजकारण करण्याकरता राजकीय क्षेत्रामध्ये आहोत. आम्हाला निवडणुका जिंकायच्या. आमच्या मग यापुढे तुम्ही ज्यांच्यावर आरोप कराल त्याला महाराष्ट्रानं खरं का मानावं? का तुमच्या आरोपांवर विश्वास ठेवावा? आमच्या पक्षातूनही विरोध झाला ना, परंतु काही डिसिजन हे आमच्याकडे राजकीय पूर्णपणे पॉलिटिकल प्लॅनिंगने घेतले जातात. त्यातून झालेला हा प्रवेश आहे. मला एवढंच आपल्याला इथं सुस्पष्टपणे सांगायचं आहे, आमच्या काही सहकार्यांचा याला विरोध आहे आणि त्या विरोधाचा सुद्धा आम्ही पक्ष म्हणून सन्मान करतो, कारण आमच्या पक्षामध्ये लोकशाही सन्मान केला असता तर तुम्ही घेतलंच नसतं. कसला सन्मान करता तुम्ही? विरोध असू शकतो ना, तुम्ही सन्मान केला. अहो, तुमच्या प्रदेशाध्यक्षांना सकाळी माहित नाही दुपारी प्रवेश होणार आहे, काय सांगता तुम्ही? नाही, हे असं विलासराव, हे एक गोष्ट लक्षात घ्या आपण, हे असं काही नसतं. त्यांच्या मनात सल नसेल, बावनकुळेंच्या मनात सल नसेल, त्यांनी त्यांच्या सोबत काय केलं होतं ते तुम्ही विसराल, ते विसरतील का? बावनकुळे साहेब कसं विसरतील सांगा ती गोष्ट. शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणाबरोबर काय झालं हे आठवत विसरत बसण्यापेक्षा पक्षाची धोरणं काय आहेत हे मानणारे शिस्तबद्ध कार्यकर्ते आमच्याकडे, आणि ते देखील आज आपल्याला दिसलं असेल. म्हणजे पत्रकार म्हणून मी इथं बोलत नाही, तुमच्या लक्षात आलं असेल की भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्राच्या आलं माझ्याच काय हा काय आहे आणि तोच प्रत्येक कार्यकर्त्याला चालवावा लागतो. इथं प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये कुठल्या पदावरती आहेत, व्यक्तिगत आवडीनिवडी करतात, ते पार्टीमध्ये काम करत नाही. पार्टीचं एक धोरण असतं, ते ठरल्यानंतर सर्वांना मान्य करावं लागतं आणि त्यानुसारच.
अजितराव, चीड कशाची आहे सामान्य माणसाला माहिती आहे, इवन भाजपच्या कार्यकर्त्याला, हिंदुत्वावर प्रेम करणाऱ्या, निष्ठा असणाऱ्या माणसाला. कारण ही पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी आहे, सत्ता आएगी जाएगी म्हणणाऱ्या अटल बिहारी वाजपेयींचा हा पक्ष आहे. म्हणून लोकांचा आज राग आहे, संताप आहे. सोशल मीडिया उघडून बघा, तुम्ही पटायतात सगळे भाजपवाले सोशल मीडियावरती, बघा सामान्य भाजपचा कार्यकर्ता काय म्हणतो. आम्हाला एक गणित कळलंय आता, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की लोकहिताचं काम कसं करायचं, काय ज्या पद्धतीनं होतं. आता भारतीय जनता पक्ष कुठंच सापडत नाही, भ्रष्टाचारामध्ये सापडत नाही, बाकी इतर गोष्टींमध्ये सापडत नाही. त्यामुळे या अशा सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पक्षावरती कशी टीका करता येईल याकरता आमच्या विरोधात गरज काय, परंतु त्याला ते करू दे. गरज काय, आम्ही पूर्ण निवडणूक मोडमध्ये आम्ही कामाला लागलेलो आहोत. आम्हाला आमच्या शहरात अत्यंत चांगल्या पद्धतीनं कुंभमेळा करून देण्याकरता सत्तेवर येणं गरजेचं आहे. माझे सहकारी आपल्या सोबत आहेत, माझे सहकारी आहेत लक्ष्मण घाटोळ. मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं, महाराष्ट्राला सांगा लक्ष्मण. जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे भाजप, अभिमानाने ते सांगतात, आहेत निश्चित आहे, मोठं नेतृत्व सगळं त्यांच्याकडे आहे. अशा पक्षाला सुधाकर बडगुजर नावाच्या इतक्या वादग्रस्त व्यक्तीची गरज का आहे? काय असं आहे, चुंबक लोचुंबक काहीतरी असेल, त्याच्याशिवाय इतकं ग्रँड वेलकम होणार नाही का? त्यांची ही मजबुरी आहे काय? सुधाकर बडगुजरला का घ्यावं लागलं? विलास सर, खरं तर पहिला एक मुद्दा म्हणजे अजित चव्हाण यांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा अशी बाब आहे की गेल्या काही दिवसात तुम्हीही म्हणालात की गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षाकडनं अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांना एक सर्टिफिकेट वाटलं जात आहे, ते म्हणजे देशद्रोहाचं. जर भाजपमध्ये तुम्ही प्रवेश केला असेल तर त्या सर्टिफिकेटवरती तो शब्द खोडला जातो आणि त्या ठिकाणी नेता, कार्यकर्ता अशा प्रकारचा आणि हिंदुत्व जपणारा नेता अशा पद्धतीचं आशय बदलून मिळतो. हे आज ह्या बडगुजरांच्या प्रवेशामुळे समोर आलेलं आहे आणि सिद्ध झालेलं आहे. जसं तुम्ही म्हणालात की बडगुजरांचा प्रवेश नेमका काय आहे, तर ऑलरेडी या सगळ्याच्या संदर्भामध्ये अजित चव्हाणांनी स्पष्ट केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गिरीश महाजन यांची नीड होती की या सगळ्यामध्ये आगामी महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका होत आहे, या निवडणुकांमध्ये यापूर्वी भारतीय जनता पार्टीकडे 68 जागा या नाशिक महानगरपालिकेत होत्या, महापौर त्यांचे होते. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100+ नारा, 100 पारचा जो काही नारा भाजपने दिलेला आहे, गिरीश महाजनांनी दिला आहे आणि त्यासाठी बडगुजर हे त्यांना अत्यंत महत्त्वाचे होते. केवळ बडगुजरांवरच देशद्रोहाचे आरोप आहे असं नाही आहे. आज प्रवेश केलेल्या बबनराव घोलपांना देखील यापूर्वी न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे. न्यायालयामध्ये त्यांच्यावरती शिक्षा सिद्ध झालेली आहे. त्या बबनराव घोलपांना काही दिवस निवडणूक न लढण्याचे, अर्थात ते अपात्र ठरवण्यात आलेले होते, त्यांना निवडणूक लढता येत नव्हती आणि त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला होता. त्या बबन घोलपांचा देखील आज प्रवेश झालेला आहे. मात्र स्थानिक पातळीवरती, ग्रामीण भागामध्ये, तालुका पातळीवरती भाजपकडे संघटनात्मक ताकद जी आहे ती कमी पडत होती आणि म्हणून बबन घोलपांचा ग्रामीण नाशिक तालुक्यासाठी प्रवेश करून घेण्यात आला. तर दुसरीकडे बडगुजरांच्या माध्यमातून नाशिक पश्चिम मतदारसंघ आहे तो मजबूत करण्याचं काम झालं. बडगुजरांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेमध्ये 15-20 नगरसेवक हे भाजपचे वाढतील यासाठी ही ताकद लावण्यात आली आणि हे काही आज घडलं असं नाही आहे. बडगुजरांना भाजपात आणायचं आहे हे आज नाही घडलेलं, तर गेल्या अनेक महिन्यांपासून बडगुजरांना गळाला लावलं जात होतं. ठीक आहे. मात्र दत्ता गायकवाड, मला दत्ता गायकवाडांना विचारायचं आहे. दत्ता गायकवाडजी, ठीक आहे, पण भाजपला तर सवाल विचारू, हमखास विचारू. आणि मला वाटतं की आधीच्या ज्या भूमिकेत होते अजित चव्हाण, ते माझ्या ठिकाणी असते तर तेच प्रश्न त्यांनी विचारले असते भाजपला. पण तुम्हाला प्रश्न हा आहे, 29 गुन्हे असणारे सुधाकर बडगुजर, त्यांना तुम्ही गोंजारलं, सांभाळलं, पोचलं, मोठं केलं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. अहो, तुम्ही त्यांचं समर्थन करता करता तुमच्याही तोंडाला फेस येत होता. राजकारणाची अशी माणसं सांभाळणं गरज बनली आहे का? आणि तुम्ही का सांभाळत होतात मग त्यांना? आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी ज्या वेळेस त्यांचं कृत्य आमच्या लक्षात आलं, कधी आलं भाजपमध्ये जाताना त्यांचं कृत्य लक्षात आल्यानंतर का तुमची निवड झाल्यावर पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे यांनी त्याची पक्षातून हकलपट्टी केली. कधी म्हणजे त्या दिवशी पत्रकार परिषद असताना हे लक्षात कधी आलं तुम्हाला? त्यांची याच कारणामुळे केली. आणि आज मला एक ठिकाणी सांगा, 29 गुन्हे दाखल झाले, तुम्हाला कळलं नाही? 4 दिवसापूर्वी तुम्हाला कळलं? अजित चव्हाण आता जे बोलत होते, सांगा ना तुम्ही. आम्ही पण मजबूर होतो, त्यांनी सांगितलं मतदानासाठी घेतलं आम्ही त्यांना. सांगा तुम्ही पण, असले मसल पॉवरवाले, मनी पॉवरवाले लागतात आम्हाला निवडणुकीत म्हणून. कशाला तुम्ही ताकाला जाऊन भांडलं पोहताय? 2014 मध्ये ते अपक्ष निवडून आले होते, त्यानंतर त्यांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये आणि 14 वर्षामध्ये त्यांना ज्या पद्धतीनं शिवसेनेकडून जे काही मिळालं
हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अनेक पद्धतीने गुट्टी दिली, गुट्टी त्यांना. बाळसं आलं, बाळसं. तुम्हीच दिलं ते. दिले नाही, त्यांनी काम करत होते, त्यांना मिळालं. परंतु ज्यावेळेस सलीम कुत्ताचं प्रकरण आलं त्या दिवसापासून त्यांची उतरती कळा या ठिकाणी लागलेली होती. मग तुम्ही समर्थन का करत होता सांगा? सलीम कुत्ता सोबत जो माणूस नाचतो त्या माणसाचं समर्थन तुम्ही कसं काय करू शकत होता सांगा? ते जेवढे दोषी आहेत तेवढे तुम्ही पण आहात ना. कोणी समर्थन केलं त्यांचं? मी तुम्हाला 100 बाईट दाखवतो तुमच्या नेत्यांचे की त्यांच्यावर बडगुजरांना कसं टार्गेट केलं जात आहे, बडगुजरांच्यावर कसा अन्याय केला जातोय हे सांगणारे तुमचे नेते होते सगळे टॉपचे, पाठीशी उभं राहणारे. ज्यावेळेस जोपर्यंत आम्हालाही त्याबद्दल माहिती नव्हतं, नेत्यांना माहिती नव्हतं, एक गोष्ट लक्षात ठेवा. आताही तुम्हाला बावनकुळे काय बोलले, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आरोपी कसं समजायचं? सगळ्यांचा डायलॉग आहे तो, महाराष्ट्राला कळून चुकला आता तुम्हाला ते ऐका ना, आता तुम्हाला ते चालतं ते बोललेलं, आणि आमच्या आम्हाला काही नेते बोलले महाराष्ट्राला सगळंच, आम्ही महाराष्ट्रातली जनता सगळं चालवून घेतोय. तुमचं वाळलं पण जळतंय आणि ओलं पण जळतंय. आनंद दवेजी, सामान्य माणसानं काय गृहीत धरायचं? हे लोक अशी पलटी मारतात, कसा विश्वास, कुणावर विश्वास ठेवायचा सांगा? विराजी, खूप चांगला प्रश्न. मी खरं सांगू का, लोकांनी काय गृहीत धरायचं? लोकांना गृहीत धरले गेले आम्ही काहीही केलं तरी चालतं, आम्ही लोकांना असं दाखवू शकतो की आमच्याशिवाय पर्याय नाही. आम्ही तुम्हाला धर्माच्या नावाने भांडू, आम्ही तुम्हाला जातीच्या नावाने भांडू, आम्ही गरिबीचं कार्ड खेळू, आम्ही श्रीमंतीचं कार्ड खेळू, आम्हाला सत्तेतून पैसा तू सत्ता घेऊ आणि आम्हीच निवडून कसं येऊ, हे आता खूप चांगलं कळलंय राजकीय पक्षांना सगळ्यात. कोणाला जास्त कळलं, कोणाला कमी कळलं, एवढाच प्रश्न आहे. ठीक आहे. हनुमानजींना पण मला विचारू द्या. हनुमानजी, तुम्ही नेहमी भाजपवर आरोप करता की तुम्ही आमचे नेते पळवले, दादागिरी केली, त्यांना ईडी लावली, हे लावली. तुमचे नेते ईडीला का घाबरतात बरं? तुमचे नेते जर धुतल्या तांदळातले असते तर ईडीला घाबरायचं काय कारण आहे त्यांचं? विलाजी, तुम्ही पण अशा लोकांना पोचता ना. कोणत्या निवडा एवढंच लोकांपुढे पर्याय. विलासजी, हा प्लीज विलासजी, येतो आनंद येतो, थांबा. विलासजी, साधा मुद्दा आहे हा की सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजपानं केलेले आरोप सभागृहामध्ये असतील, त्यांच्यावरच्या केसेस SIT असेल, हे खरे होते का खोटे होते हे एकदा फडणवीस साहेबांनी आता तरी येऊन सांगा. खूप पाणी वाहून गेलं ना. तसेच आरोप जे अशोक चव्हाणांवर केलेले होते ते खरे होते का खोटे होते? प्रफुल्ल पटेलांवर केलेले आरोप खरे होते का खोटे होते? छगन भुजबळांवर केलेले आरोप खरे होते का खोटे होते? घाबरले का मला सांगा ना. जर तो नाही घाबरले का सांगा ना. जर ते इतके सच्चे होते तर घाबरले का? कोण घाबरले होते? जे सच्चे होते ते जेलमध्ये जाऊन आले ना, नाही घाबरले. जे सच्चे होते, आज पण आमच्या नेत्यांच्या नातेवाईकांना अजितजी मध्ये बोलू नका, अजित चव्हाण मध्ये बोलायचं नाही, चोरांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी मध्ये बोलायचं नाही, चोरांना घेणाऱ्यांनी मध्ये बोलायचं नाही. सांगा ना, अजित पवारांचे 70,000 कोटी रुपये खिशात घालता, अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा खिशात घालता, भावना गवळींना खिशात घालता, सुनील तटकरे यांना खिशात घालता, नवाब मलिकांना खिशात घालता, हसन मुश्रीफांना खिशात घालता, सुधाकर बडगुजरांना खिशात घालता. चोरांना घेणारा, दरोडेखोरांना, चोरांना घेणारा तुमचा पक्ष हिंदुत्वाचं नाव घेता, रामाचं नाव घेता. बोलू नका, मध्ये माझं बोलणं होऊ द्या. मला प्रश्न विचारला, बोलणं होऊ द्या. माझं बोलणं होऊ द्या. विलासजी, माझं बोलणं होऊ द्या. विलासजी, माझं बोलणं होऊ द्या. वेळ नाही. विलासजी, ही चर्चेची शिस्त नाही. त्या माणसाला गप्पा बसवा. चर्चेची शिस्त शिकवा. विरोधकांना बोलू द्या. बोलू द्या. तुम्ही भारतीय जनता पक्षानं आज सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश घेण्याचं विलासजी सगळ्यात मोठं कारण असं आहे, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या सगळ्या करारांना ऐकू द्या. अजित चव्हाण शांत बसा. तुम्ही सलग बोला. त्याला गप्प बसवा. आवाज बंद करायला सांगा. माझा वेळ संपला. आवाज बंद आहे. महाराष्ट्र धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे जे कंत्राटदार कंपनी आहे, त्या कंपनीला आज या कॅबिनेटमध्ये देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मुद्रांक शुल्क माफ केलं. त्याची चर्चा यांना होऊ द्यायची नाही. 600 एकर जमिनीवरचं रेडी रेकनर दरानं मुंबईवरचं अब्जावधी रुपयाचा कर यांनी माफ केला. त्याची चर्चा होऊ नये म्हणून बडगुजरचं भांडवल पुढे केलेलं आहे. उद्या तुम्ही किती शुल्क माफ केला दाखवावं, म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी, माझा शेतकरी आत्महत्या करणारा आणि महाराष्ट्रातल्या ST साठी, शाळेसाठी पैसे मिळतील. सरकारनं एका उद्योगपतीला दिलेलं आंदन लपवून ठेवायचंय म्हणून बडगुजरची चर्चा दिवसभर चालू आहे. आता मला अजित चव्हाणांकडे जाऊ दे. वेळ संपलाय माझा. अजित चव्हाणजी, आता ऐका ना माझा प्रश्न.
ऐका ना, एखाद दोन अशा प्रवृत्ती सत्ताधाऱ्यांनी ऐकलं पाहिजे. या प्रवृत्ती प्लीज, घेतल्यानंतर अजितराव, आम्हाला आर्थिक नुकसान होणार नाही, आता पण पुढे गरजेचं आहे. पुढची यादी कोण कोण आहे सांगा. लोकांपासून आम्ही लपवणार नाही ते. यादीत पुढे कोण कोण आहे सांगा. कुणाकुणात प्रवेश आहे पुढच्या काळात? आरोप विलासराव, केलेल्यांपैकी कोण कोण आहेत? राजकारणासारखं केलं पाहिजे, त्याच्यामध्ये भावनिक होता कामा नाही. आपण देखील एकूण चर्चेचा अरे बाप रे, महाराष्ट्रात कृतकृत्य झालाय ऐकून. अहो, हाच भाजप आहे, तत्वानं चालणारा, तत्वावर चालणारा, पार्टी विथ डिफरन्स म्हणणारा भाजप आहे. तुम्ही काय म्हणताय? भारतीय जनता पक्ष फार मोठा आहे. दीनदयाळ आपण उपाध्यायचा लक्षात पक्ष आहे घेऊ. का हा? अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष आहे का? दीनदयाळ उपाध्यायचा ठीक आहे, अंत्योदयाचा पक्ष आहे का? बस इथंच संपलं. अंत्योदयाचा महाराष्ट्राला पक्ष आहे का? आज बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. हे राजकारण आहे आणि राजकारणाकडे आपण राजकारण म्हणून बघायला हवं. भावनिक होऊन बघण्यात काही अर्थ नाही. इथं तत्व बित्व सगळं धुळीला मिळालेलं आहे. नैतिकता पायदळीत उडवली जाते. इथं फक्त राजकारण आहे. जिंकून यायचंय, सत्ता मिळवायची आहे, हेच इथलं सत्य आहे. आज हा धडा आपल्याला महाराष्ट्राला मिळालेला आहे. भावनिक होऊ नका. महाराष्ट्राला काय वाटतं बघा, प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. हिंदुत्वासाठी प्रवेश ही भूमिका भाजपची पटते का? बघू महाराष्ट्राला पटते का? मी उत्सुक आहे, मला बघायचं आहे. केवळ 15% लोक म्हणतात होय आम्हाला पटते, 85% लोक म्हणतात नाही. याचा अर्थ काय माहितीये? महाराष्ट्राला गृहीत धरू नका. महाराष्ट्र सगळं बघतोय. आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.